गौरी मॅम, उद्या सकाळी ऑडिटर बरोबर ठरलेली मीटिंग आटोपूनच ऑफिसला या. उशीर झाला तरी वांदा नाही. फ्रामजींचा करारी स्वर लक्षात घेऊन दुसऱ्या दिवशी ऑडिटर बरोबर ठरलेली महत्वाची बैठक संपवून मी ऑफिसात प्रवेश करते न करते तोच फ्रामजींचा तातडीचा निरोप घेऊन पिऊन समोर आला. फ्रामजींनी तातडीने केबिनमध्ये यायला फरमावले होते. घोटभर पाणी पिऊन मी केबिनमध्ये हजर झाले. केबिनमध्ये प्रवेश करता करता मला दिसला फ्रामजींचा रागाने लाल बुंद झालेला चेहरा. ओठातल्या ओठात काहीबाही पुटपुटत अस्वस्थपणे केबिनमध्ये इकडून तिकडे फेऱ्या मारणाऱ्या फ्रामजींचे हे नवे रूप पाहून मी संभ्रमात पडले. नेमकं काय घडलं असावं? अंदाज येईना. मितभाषी मृदू स्वभावी फ्रामजींना एवढं संतापलेलं मी कधीच पाहिलं नव्हतं. एक संयमी, सत्याभिलाषी आणि कडक शिस्तीचे उच्चाधिकारी म्हणून फ्रामजींचा दबदबा होता. ऑफिसमधील सारे सहकारी आणि स्टाफमध्ये त्यांच्याविषयी भीतीयुक्त आदर होता. आज मात्र त्यांचा त्रागा पाहून भल्या भल्यांची गाळण उडाली असती. मला पाहताच ते म्हणाले, "सो गौरी मॅम, कसा झाला तुमची मीटिंग?" "व्हेरी वेल" म्हणत ऑडिटरच्या बोलण्याचे सारे संदर्भ मी त्यांना दिले. "फाईन" म्हणत त्यांनी मला बसायला सांगितले. एव्हाना त्यांचा चेहरा बराच निवळला होता. "गौरी मॅम, तुमच्याशी डिस्कस करायला तुम्हाला कॉल केला. सिरियस मॅटर यू नो. एक सिरियस अफेअर चालू झाला ऑफिसात." "सिरियस मॅटर आणि अफेअर? कसलं? कुणाचं अफेअर सर?" मी चौकसपणे विचारलं. "आय मीन मिस्टर कर्णिक. मी कर्णिकबद्दल बोलतो." "काय? कर्णिक सर? ओ गॉड." मला बोध होईना. "आय नो. मिस्टर कर्णिक एक एफिशियंट, इंटेलिजंट आणि नोबल ऑफिसर आहे. इमानदारी, डिसिप्लिनसाठी माहीर आहे. पर त्यांनी बी अफेअर करावं? सिरियस, व्हेरी सिरियस. डिग्निटी म्हणून काय आहे का नाही? मोरॅलिटी, कॅरेक्टर सगळ्यांचा सत्यानाश केला मिस्टर कर्णिकाने." फ्रामजी पोट तिडकीने बोलत होते. कर्णिक सरांविरुद्ध आरोपांच्या फैरी झाडत होते. मी आश्चर्यचकित झाले होते. अचंबित होऊन अखेर विचारलं, "केलं तरी काय कर्णिक सरांनी?" "हे लेखी कंप्लेंट वाचा. मिस्टर कर्णिकांच्या बद्दल आहे. वाचा हे." असं म्हणत फ्रामजींनी एक लखोटा माझ्या हातात दिला. मी पाकीट उघडलं. लांब लचक पत्र, गिचमीड अक्षर, विसंगत मजकूर आणि असंबद्ध भाषा. तक्रार करणाऱ्याचं नामोनिशाण नाही. पत्राखाली सही देखील नाही. निनावी तक्रार. प्रशासकीय कारभारात वरिष्ठ किंवा कनिष्ठ व्यक्तीविरुद्ध निनावी तक्रार करणे या गोष्टी नित्याच्याच असल्यामुळे मला पत्राबद्दल औचित्य वाटण्याचे काहीच कारण नव्हते. निनावी पत्रामधला मजकूर हा परस्पर व्यक्तिद्वेषातून, अकारण स्पर्धेतून किंवा असूयेपोटी लिहिला असल्यामुळे निराधार पत्राची दखल न घेणे सोयीस्कर असते. असे असताना फ्रामजीसारख्या संयमी आणि निस्पृह व्यक्तिमत्वाच्या सिनियर अधिकाऱ्याने एवढे विचलित होऊन राग राग करावा हे मला खटकले. ते निराधार पत्र मी काळजीपूर्वक वाचले. तक्रारखोराने 50शी ओलांडलेल्या बुजुर्ग कर्णिक सरांवर गलिच्छ आरोपांची सरबत्ती करून त्यांच्या निष्कलंक चारित्र्यावर चिखलफेक केलेली होती. कर्णिक सरांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ अधिकाऱ्याची पर्वा न करता त्यांच्यापेक्षा निम्म्या वयाची देखील नसलेल्या 20-22 वर्षे वयाच्या तरुणीशी प्रेम प्रकरण चालू असल्याचा दावा करताना कर्णिक सरांना त्या तरुणीसोबत शहरातील अनेक सार्वजनिक ठिकाणी प्रेमालाप करताना पाहिल्याचे असभ्य भाषेत नमूद केले होते. मनुष्य स्वभावात खऱ्या खोट्या निंदाखोरपणाचा अंश निसर्गतः किंवा नियतीनं मुळात घालून ठेवल्यामुळे कुतूहलाच्या किंवा कर्तृत्वाच्या जगात कुणाच्याही घरात चहाच्या पेल्यातील वादळाचे समुद्री वादळात परिवर्तन होण्यास वेळ लागत नाही. कर्णिक सरांचा आणि माझा कित्येक वर्षांपासून परिचय होता. मी राहत असलेल्या कॉलनीमधील हाकेच्या अंतरावर असलेल्या सुसज्ज देखण्या इमारतीतील 10व्या मजल्यावर त्यांचा प्रशस्त फ्लॅट होता.
कर्णिक सर अविवाहित असल्यामुळे घरात वर्दळ नव्हती. परिवारातील इतर नातेसंबंधी कुणी कधीच न दिसल्यामुळे कर्णिक सर भाऊ नामाच्या हरकाम्या नोकराबरोबर फ्लॅटमध्ये वास्तव्य करून होते. घरकाम, स्वयंपाक पाणी, बाजारहाट व देखरेख आदी नित्यकर्मात भाऊ निपुण असल्यामुळे वर वर एकाकी वाटणाऱ्या कर्णिक सरांनी अनेक व्यवधानात स्वतःला गुंतवून घेतले होते. जीवनातलं नाट्य शोधायला कुणी कुठेही लांब दूरवर जायला नको. घरातल्या 4 भिंतींच्या आतच नियतीनं ज्याचा त्याचा रंगमंच उभारलेला असतो. एक शांत, सौजन्यशील आणि कर्तबगार व्यक्तिमत्व म्हणून कर्णिक सरांचा ऑफिसात लौकिक होता. ते सर्वांशी मिळून मिसळून वागत त्यांच्या साधेपणामुळे फ्रामजी सारखे एकलकोंडे वरिष्ठाधिकारी देखील त्यांच्यावर फिदा होते. आमची निवासस्थाने एकमेकांजवळ असल्यामुळे क्वचित भेटीगाठी, विचारपूस आणि हास्य विनोदापलीकडे आमचा सहवास तसा मर्यादित असला तरी आम्ही एकमेकांची बूज राखून होतो, विनम्र होतो. लेटर वाचला गौरी मॅम? फ्रामजींच्या प्रश्नाने कर्णिक सरांच्या विचारात गडलेली मी भानावर आले. बोला, तुमचं ओपिनियन द्या. आज मिस्टर कर्णिकांचं एज किती असेल? ओव्हरऑल 50? शुअर, मी त्याचा वर्कबुकवरून सांगतो. या एल्डरली माणसाने आपल्या डिग्रीच्या एजच्या मुलीबरोबर लव्ह अफेअर करावं, तिच्या संघ शहरभर फिरावं, पिक्चरला जावं, हॉटेलात जावं, हे शोभतं का कर्णिकला? मी त्याला सांगून सांगून कंटाळला. अरे मिस्टर कर्णिक, तू लगीन करून टाक नी जल्दी. अनमॅरिड माणूसवर कधी ट्रस्ट नाही करायची, लई डेंजरस. साला स्वतः बी खड्ड्यात पडतो आणि दुसरीला बेचारी यंग गर्ल तिला फसवलं ना कर्णिकनी. मी टोटली अपसेट झाला गौरी मॅम. फ्रामजी वैतागून बोलत होते. सर, या पत्रातील तक्रारी बिनबुडाच्या वाटतात. कोण्या बेनाम माणसाने लिहिलेले हे पत्र, त्याचा नाव पत्ता नाही, पत्राखाली सही देखील नाही. कसा विश्वास ठेवायचा? तक्रारखोराने कर्णिक सराविरुद्ध आरोप करताना सत्य असत्याचा विचारच केला नाहीये. बेछूट आरोप केल्याने सत्य असत्य लपून राहत नाही सर. तुम्ही प्लीज सत्य जाणून घेतल्याशिवाय कर्णिक सरांबद्दल चुकीचा ग्रह करून घेऊ नये असं माझं मत आहे. करेक्ट गौरी मॅम, मी मीन माइंडेड माणूस नाही, हलक्या कानाचा नाही. कानाने ऐकलेले झूट असेल, पर डोळ्यांनी पाहिलेलं कसा झूट असणार? काय? डोळ्यांनी पाहिलं? कधी? कुणी? मी विस्फारित नजरेनं विचारलं. अच्छा, म्हणजे लेटर बरोबर जोडलेले फोटोकॉपीज तुम्ही बघितला नाही काय? हे घ्या आय विटनेस. असे म्हणत फ्रामजीने 3 फोटोकॉपीज माझ्या हातात ठेवल्या. मी काळजीपूर्वक फोटो पाहू लागले. पहिल्या फोटोमध्ये कर्णिक सर एका देखण्या तरुण मुलीसह शॉपिंग मॉलमध्ये वावरताना दिसत होते. त्या तरुणीचा हात कर्णिक सरांच्या हातात होता. दुसऱ्या फोटोत दोघेही एकमेकांच्या हातात हात घालून रेस्तरांच्या पायऱ्या चढताना दिसत होते. तिसरा फोटो एका पिकनिक स्पॉटचा होता. तेथील एका बेंचवर एकमेकांना खेटून बसलेली ती दोघं कसलासा खाद्यपदार्थ खाण्यात रमले होते. 3ही फोटो पाहून मी सर्द झाले होते, निशब्द झाले होते. फोटो बघितला गौरी मॅम? आता बोला, अगदी रेड हँडेड पकडला का नाही मिस्टर कर्णिकला? स्वतःचं एज काय आणि त्या लहान पोरी संग फ्लर्ट करताना शरम नाही वाटला त्याला? कर्णिकचं मिसबिहेवियर पटलं का तुम्हाला? मॅड चॅप. सॉरी सर, पण या प्रकरणात प्रत्यक्ष कर्णिकांशी चर्चा केल्याशिवाय कोडे उलगडणार नाही. त्यांचं म्हणणं ऐकल्याशिवाय त्यांच्यावर भलते सलते आरोप करणे मला पटतच नाही. गौरी मॅम, आय विटनेस बी तुम्हाला झुटा वाटतो? हॉरिबल. फ्रामजी चिडून बोलले. सर, अनेक वेळा डोळे देखील धोका खातात. अशा मायावी धोक्यापासून सुरक्षित राहण्यासाठी मनाचे डोळे उघडे ठेवावे लागतात. माणसाचं माणूसपण जागृत होतं, वाढतं ते भावनेच्या ओलाव्यातच, असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या ठाम बोलण्याने मृदू स्वभावाचे फ्रामजी देखील भावूक झाले.
गौरी मॅम, मला पटला तुमचा. मिस्टर कर्णिक माझा शत्रू नाही. मी त्याचा आदर करतो. तो भला माणूस आहे. पण मला त्याचं वागणं समजतच नाही. एका थरो जंटलमनला असा छचोर वागणे शोभा देते काय? मला वाटतं गौरी मॅम, तुम्ही हे मॅटर हँडल करा. सिन्सिअरली तपास करा आणि सत्य शोधून काढा. माझा तुमच्यावर भरोसा आहे. आय ट्रस्ट यू. अने तुम्ही कर्णिकला खूप वर्षांपासून ओळखते. तुमचे दोघांचे मकान बी आमने सामने आहे. कर्णिक कुठे रॉंग आहे, काय फॅक्ट आहे, सगळी हिस्ट्री शोधून काढा. मला या विकेंडला तुमच्याकडून रिपोर्ट मिळाला पाहिजे. ऑल दी बेस्ट. फ्रामजींनी शुभेच्छा देऊन कर्णिक सरांचं प्रकरण माझ्या हाती सोपवलं खरं, पण माझ्या मनावरचा ताण मात्र वाढवला. सर, मला खात्री आहे सत्य निश्चित बाहेर येईल. कर्णिक सरांना न्याय मिळेल, असे फ्रामजींना आश्वासन देऊन तक्रारीचे पत्र आणि फोटो कॉपीज घेऊन मी केबिन बाहेर पडले. एका नव्या प्रोजेक्टची जुळवाजुळव करण्यासाठी कर्णिक सरांना काही दिवसांकरता बंगलोरला पाठवण्यात आल्याने त्यांच्या गैरहजेरीत त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्याचे काम मला आत्मविश्वासाने करता आले असते. माझ्यावर सोपवलेले काम तसे नाजूक असले तरी आव्हानात्मक होते. दोन प्रेमी जीवांच्या नात्यामधला शोध होता. त्यांच्यामधील संबंध, संवाद जाणून घ्यायचा होता. दोघांमधील प्रेमाचे नाते शारीरिक, क्षणिक, भावनिक की आणखी काही, हे शोधायचे होते. हे करताना एखादी लहानशी चूक देखील दोघांचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकली असती. कर्णिक सर बाहेरगावी असल्यामुळे त्यांना प्रत्यक्ष भेटून शहानिशा करणे अशक्य होते. नियमाविरुद्धही होते. मोठ्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचार, अनाचारादी तक्रारींची, आरोपांची चौकशी पूर्णतः गुप्तपणे करणे आवश्यक आहे, हे पण मला माहीत होते. या आणि अशा चौकशीतल्या कामाचा माझा अनुभव माझ्या मदतीसाठी उपयुक्त होता. कर्णिक सरांबद्दल माझ्या मनात आदरभाव होता. त्यांच्या निष्कलंक स्वभावाची खात्री होती. त्यांच्या तथाकथित प्रेयसीच्या फोटोवरून तर्कवितर्क करणे, तिचे नाव, गाव, चरित्र ठाऊक नसताना बेफाम आरोप करणेही मनाला पटत नव्हते. तक्रारखोर देखील नेनावी होता. त्यांचा कर्णिक सरांवरील आरोप कोड्यात टाकणारा होता. तक्रारखोराचे कर्णिक सरांशी वैर होते किंवा काय, साऱ्या प्रश्नांची उत्तरे शोधायची आणि गुंता सोडवायचा होता. फोटोमधल्या त्या अल्लड तरुणीच्या छबीकडे पुन्हा पुन्हा पाहताना क्षणभर वाटून गेलं, कर्णिक सर त्या सुंदर तरुणीच्या मोहजालात तर फसले नसतील ना. वयाचा आणि प्रेमाचा काही ताळमेळ नसतो. मन पाण्यासारखं चंचल तर प्रेम मृगजळासारखं, निसरड्या शेवाळासारखं घसरून पडल्यानं कपाळ मोक्ष करणारं. ऑफिसमधल्या किंवा ऑफिस बाहेरील कुण्या हितशशूने कर्णिक सरांविरुद्ध षडयंत्र तर रचले नसेल. अनेक शंका कुशंका, तरी देखील निष्पक्ष चौकशी करताना वृथा भावनेच्या आहारी जाता कामा नये याची मला पूर्ण जाणीव होती. मी चाचपडत होते. सगळ्या शक्य अशक्यता पडताळून पाहत होते. फ्रामजींनी दिलेल्या प्रकरणाच्या चौकशीचा अवधी जेमतेम 6 दिवसांचा उरला होता. ऑफिसमधून घरी परतल्यानंतर चहा घेऊन सायंकाळी अंधार पडण्यापूर्वी कॉलनीतल्या कॉलनीत फेरफटका मारून पाय मोकळे करण्याचा माझा परिपाठ होता. त्या दिवशी नेहमीप्रमाणे फेरफटका मारून कर्णिक सरांच्या फ्लॅटवरून पुढे येत असताना अचानक माझ्यासमोर कर्णिक सरांचा विश्वासू हरकाम्या नोकर भाऊ उभा ठाकला. नमस्कार ताईसाहेब. भाऊने मला अदबीने नमस्कार केला. भाऊचा नमस्कार स्वीकारताना मनात विजेसारखा विचार चमकून गेला, भाऊची मदत घ्यावी का? भाऊ म्हणजे कर्णिक सरांचा विश्वासू सेवेकरी. भाऊने हर प्रयत्नाने कर्णिक सरांच्या एकाकी उजाड वाळवंटासारख्या जीवनात फुलबाग फुलवून त्यांचे जीवन सुसह्य केले होते. त्या क्षणी मला वाटलं, कर्णिक सरांची इत्थंभूत माहिती मला भाऊखेरीज कोण देणार? मी बोलायला सुरुवात केली. काय भाऊ, बाजारहाट करून आलात काय? नाही जी,
साहेब घरी नसताना मी कसला बाजारहाट करणार? माझं रोजचं रेशन, माझ्या गरजा मला पुरतात. वाईट चक्कर मारून आलो. ताईसाहेब, फिरून आलात ना? हो, घरीच निघाले. अरे हो, बरी आठवण झाली भाऊ. तुमच्याकडे एक काम होतं. बोला ना ताईसाहेब, काय काम होतं? काम असं काहीच नाही. थोडासा वेळ काढून घरी चक्कर टाकून जाल? थोडं बोलायचं होतं. येतो ना. देव दिवा करून तासाभरात येतो. अवश्य, मी वाट पाहीन तुमची. एवढं बोलून मी फ्लॅटमध्ये निघाले. घरात पाय ठेवताच कर्णिक सर प्रकरणात महत्वाचा दुवा मिळाल्याची खुशखबर माझ्या मिस्टरांना देऊन मी निवांत झाले. मिस्टर म्हणाले, खरंच भाऊसारखा सेवक मिळाला नसता तर एकाकी कर्णिकांना वेड लागलं असतं. तसं नाही, स्वतःमधल्या माणूसपणाचा हळवा संवेदनशील गाभा जपण्यासाठी कर्णिक सरांनी स्वतःभोवती अलिप्तपणे संरक्षण कवच उभारून घेतलंय हे मात्र खरं. तासाभरात भाऊ आमच्या दारात हजर झाला. या भाऊ, वेळेवर आलात. तसंही साहेब घरी नसताना तुम्हाला करमत नसेल, एकटं एकटं वाटत असेल. ताईसाहेब, सवय झाली मला एकटेपणाची. साहेबांनी एकटेपणा पत्करला, मी बी एकटा म्हणून साहेबांच्या दिमतीला आलो. तुम्ही मूळचे कोकणातले ना? वयजी, सावंतवाडीचं. साहेब बी गोव्याचे. उभी जवानी गेली साहेबांची गोव्यात. मी नोकरीच्या शोधात असताना साहेबांची भेट झाली. साहेबांनी नोकरी दिली आणि माझ्या आयुष्याचं सोनं झालं बघा. मला ना आगा ना पिछा, एकांडा शिलेदार मी. किती वर्षे नोकरी करता साहेबांकडे? झाली की 1.5-2 तप. तेव्हा साहेब गोव्यातच नोकरी करायचे. साहेबांच्या लग्नाच्या वेळीच आमची भेट झाली आणि माझी नोकरी पक्की झाली. अच्छा, म्हणजे कर्णिक सर विवाहित होते. मला पहिला क्ल्यू मिळाला. एकंदरीत साहेबांची बायको गोव्यातली, होय ना? होय तर. साहेब मोजके बोलणारे. एरवी शांत, कुणाच्या अध्यात ना मध्यात. पण बायको लई बोल भांड. कडा कडा भांडायची साहेबांसंग. बाईचा तोफखाना सुरू झाला की साहेबांच्या आई, ती माऊली गप गुमान दार बंद करून स्वतःला कोंडून घ्यायची आणि साहेब वैतागून बाहेर समुद्रावर तासनतास भटकत राहायचे. अरे देवा, साहेबांना मूलबाळ काही? न थांबता मी भाऊवर प्रश्नांचा भडीमार चालूच ठेवला, कारण मला त्यांच्याकडून बरंच काही वदवून घ्यायचं होतं. साहेबांची गोरीपान गोचीरवाणी मुलगी, तिचं नाव डॉली. डॉलीला साहेबांचा अन आजींच्या साय दुधासारख्या मायेचा लळा. दोघांची लाडकी, पर कजा गाईच्या वाटेला मुळी उभी राहायची नाही. जेमतेम 2-2.5 वर्ष संसार झाला साहेबांचा. नंतरचं आयुष्य एकटेपणानं जगले साहेब. म्हणजे? अहो, बाईसाहेब घरी ठरायच्याच नाही. साहेब कामाला जाताच बाई घराबाहेर पडल्या की दिवे लागडीलाच परतायच्या. साहेबांनी लई समजून घेतलं, समजावलं. अखेर एक दिवस सर्वांना पर्क करून घर सोडून बाईसाहेब कुठे गायब झाल्या देव जाणे. साहेब कुठे कुठे शोध घेणार. मात्र बऱ्याच दिवसांनी साहेबांच्या नावावर बाईंचा लखोटा आला. साहेबांशी झालेलं लग्न मोडल्याची आणि काडीमोड घेतल्याची नोटीस होती ती. डॉली बाळ 4-5 वर्षांची असेल त्यावेळी. भल्या मोठ्या घरात सन्नाटा पसरून राहायचा. जीवघेणी शांतता. आई विना पोरकी डॉली बाळ. आजीनी मायेची पाखर घातली आणि साहेबांनी, तिच्या लाडक्या डॅडींनी आणि मी जीवापलीकडे तिला जपलं, कोड कौतुक केलं. त्या मुक्या कळीचं प्राणापलीकडे संगोपन केलं नसतं तर ती मुकी कळी उमलण्यापूर्वीच सुकून गेली असती. डॉली बाळाच्या काळजीने आजींना मोठा घोर लागलेला. बाळाचं कसं होईल, काय होईल ही चिंता. नकळत माझ्या मनात कर्णिक सरांच्या आईबाबत विचार आले. खरंच सरत्या वयातील थकल्या भागल्या जीवाला आयुष्यातला रीतेपणा जाणवू लागत असेल. सावल्या लांबच लांब होऊ लागल्याचा भास होत असेल.
रस्त्यावरील म्युनिसिपालिटीचे दिवे विझू विझू दिसले असतील. सभोवतालच्या वातावरणात धुकं धुकं दिसू लागत असेल. अशा खिन्न जाणीवेत पराभूत वाटत नाही, मात्र वळण खचित बदलते. त्या क्षणी कर्णिक सरांबद्दल देखील सहानुभूती वाटू लागली. वयोवृद्ध मातोश्री अन बाहुलीसारखी गोजीरवाणी अश्राफ कन्या दोघींची नोकरी सांभाळून जपणूक करताना कर्णिक सरांना किती तारेवरची कसरत करावी लागत असेल देव जाणे. तरी देखील माझ्या जिद्दी मनाला फोटोग्राफ्समधील सुस्वरूप तरुणी अन कर्णिक सर या दोघांमधील कोडे काही उलगडेना. एकदा वाटलं त्या फोटोमधील तरुणीबाबत भाऊला काही माहिती असेल का, पण विचार झटकून टाकला. भाऊ चुळबुळ करीत असल्याचे लक्षात येताच मी प्रश्न विचारणे सुरूच ठेवले. गोव्यात भलं मोठं घर, स्वतःच्या मातोश्री अन छोटी डॉली या सर्वांना सोडून कर्णिक सर इथं मुंबईत कसे काय आले? मोठी दुर्घटना घडली. शरीरानं आणि मनानं थकलेल्या आजींचा जीव किती दिवस तग धरणार? त्या आजारी पडल्या. साहेबांनी नोकरी सांभाळून आईची मनोभावे सेवा शुश्रूषा केली. घरातल्या साऱ्या कामाची आणि डॉली बाळाची जबाबदारी मी उचलली. पण एका दिवशी आक्रीत घडलं. साऱ्यांचा निरोप घेऊन आजी देवाघरी गेल्या. मातृशोकाने घायाळ झालेले साहेब, इवलीशी निरागस डॉली बाळ अन घराचा मोठा व्याप यामुळे मी देखील वेडापिसा झालो होतो. गोव्यात असताना साहेबांना मुंबईत चांगल्या नोकरीची संधी चालून आली. मुंबईतले अधिकारी गोव्यात आले असता साहेबांची भेट झाली होती. अनेक भेटीगाठी फोनाफोनी झाल्या अन साहेबांनी मुंबईला येण्याचा निर्णय घेतला. डॉली बाळाला उत्तम संस्कार देऊन शिकवून सवरून मोठं करायचं होतं. साहेबांनी मुंबईतल्या उत्तमातल्या उत्तम शिक्षण संस्था पाहिल्या आणि डॉली करता हॉस्टेलची सोय असलेल्या उत्कृष्ट शिक्षण संस्थेमध्ये नाव नोंदणी करून आम्ही मुंबईत दाखल झालो. थोडक्यात कर्णिक सरांनी 15-16 वर्षांपूर्वी आमच्या कंपनीतील ऑफर स्वीकारली होती आणि स्वतःमधली विद्वत्ता, कामातली गती, सचोटी अन दैदिप्यमान कर्तबगारीने वरिष्ठ अधिकारी म्हणून अल्पावधीत नावलौकिक मिळवला होता. कर्णिक सरांचे पूर्वायुष्य अन त्यांची गोजीरवाणी कन्या याबद्दल महत्वाचा दुसरा क्ल्यू मिळाला होता. त्यांची लाडकी कन्या डॉली देखील मुंबईतच हॉस्टेलमध्ये राहून शिक्षण पूर्ण करीत होती. एकूण कर्णिक सर मुंबईकर झाले होते. तरी देखील तरुण स्त्रीबरोबरचे त्यांचे फोटो अन स्वैर वागणूक याबद्दल माझ्या मनात संदेह होताच आणि गुंतागुंत कायम होती. डॉली शिक्षण घेत असलेल्या कॉलेजचं नाव पत्ता मिळाला असता तर प्रत्यक्ष डॉलीला भेटता आलं असतं. कर्णिक सरांवर गुदरलेल्या प्रकरणाचा कदाचित छडा लागला असता. दरम्यान बंगळूरमधील कामे आटोपून कर्णिक सर मुंबईला परतले होते. आपल्या गैरहजेरीत आपल्या विरुद्ध रचण्यात आलेल्या गंभीर आरोपांची त्यांना सुतराम कल्पना नव्हती. फ्रामजींच्या वागण्या बोलण्यात मात्र फरक पडला होता. फ्रामजी कर्णिक सरांची तुटक वागत होते. कर्णिक सरांची चारित्र्य संपन्नता पणाला लागली होती. कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची पात्रता व ज्येष्ठतेनुसार अधिकाऱ्यांच्या प्रमोशनची यादी तयार करण्याच्या कामाला वेग आला होता. फ्रामजी कर्णिक सर प्रकरणाची प्रगती, तपास कुठवर आला याविषयी पुन्हा पुन्हा विचारणा करीत होते. प्रमोशनच्या यादीत कर्णिक सरांचे नाव अग्रक्रमांकावर असल्याने त्यांचे विरुद्ध आरोप सिद्ध झाल्यास त्यांचे प्रमोशन डावलले जाण्याची शक्यता होती. कर्णिक सरांच्या गुणवत्तेला, स्वच्छ प्रतिमेला कलंकही लागला असता. या व अशा अनेक प्रश्नांनी मला विचलित बनवले होते. तरी देखील कर्णिक सर निसंशय निर्दोष आहेत अशी माझी मनोदेवता सांगत होती. माझ्या समोरील गुंता सोडवण्याचे माझ्या परीने प्रयत्न चालूच होते. नंतरच्या एका रविवारची गोष्ट. सुटी असल्यामुळे नेहमीच्या आखीव कामाची वर्दळ नव्हती. न चुकता देवदर्शनास जावे तसे माझे मिस्टर दर रविवारी न चुकता ब्रिजच्या अड्ड्यावर पत्ते खेळायला जात. दुपार टळून जाईपर्यंत तिथेच रमत.
मुलं देखील दिवसभर परागंदा असत नि मी नैमित्तिक कामात व्यग्र. तर त्या दिवशी नेहमीप्रमाणे टीव्ही सुरू करून मी वृत्तपत्र वाचनात गढून गेले होते. अधूनमधून टीव्हीवरील कार्यक्रमाचाही आस्वाद घेत होते. तोच दारावरची बेल वाजली. सुटीच्या दिवशी भेटायला येणारे आगंतुक बरेच असतात म्हणून दाराच्या फटीतून पाहिले तर बाहेर कर्णिक सर उभे. चकित होऊन मी तत्परतेने दार उघडले. या या म्हणत मी केलेल्या स्वागताचा स्वीकार करीत कर्णिक सर आत आले आणि क्षणभरातच त्यांच्या मागोमाग 20 वर्षांची एक गौरवर्णीय तरुण मुलगी आत शिरली. तरतरीत नाकाची, टपोऱ्या डोळ्यांची अन नाजूक हनुवटीच्या त्या तरुणीला पाहता तो चेहरा ओळखीचा वाटला. हॉलमध्ये त्यांना बसवून पाणी आणण्याच्या निमित्ताने आत गेले आणि अधीरतेने माझ्याजवळ असलेल्या फोटोकॉपीज पाहिल्या. माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना. फोटोमधली कर्णिक सरांबरोबर वावरणारी आणि प्रत्यक्ष माझ्या घरात प्रगटलेली मुलगी निसंशय तीच होती. 100% तीच होती. माझ्या आश्चर्याला पारावरच उरेना. ज्या घटनेची मी आतुरतेने वाट पाहत होते ती घटना अलगद माझ्या पुढ्यात चालून आली होती. मी स्वतःला सावरले आणि या घटनेबद्दल अवाक्षरही काढायचे नाही असे ठरवून मी बाहेर हॉलमध्ये आले. चहा घेणार ना? मी आधण ठेवून आले. गौरी मॅम, चहा ब्रेकफास्ट घेऊनच येथे आलो. न विचारता न परवानगी घेता अचानक आल्यामुळे तुमची गैरसोय होणं स्वाभाविकच आहे. त्याबद्दल क्षमस्व. अहो काय हे कर्णिक सर, आपण सख्खे शेजारी आहोत. परवानगीची औपचारिकता कशासाठी? थँक्स. आधी ओळख करून देतो. ही माझी लाडकी लेक डॉली. डॉली या गौरी मॅम, ऑफिसमधल्या माझ्या सहकारी. अतिशय सिनियर, ऑनेस्ट आणि हार्डवर्किंग ऑफिसर म्हणून यांचा बोलबाला आहे. पुरे मी चहा आणते म्हणून मी आत गेले. माझी लाडकी लेक डॉली म्हणून कर्णिक सरांनी माझी विकेटच घेतली होती. माझ्या प्रश्नांची सारी उत्तरे अखेर मिळाली. मला कल्पना नव्हती तुम्हाला एवढी देखणी, जाणती, नेणती, विनम्र मुलगी असेल. कुठे असते? काय करते डॉली? कॉलेज हॉस्टेलमध्येच होती इतकी वर्ष मुंबईत. मी फिरस्ता एकटी कशी राहणार? नुकतीच इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली तिनं. US युनिव्हर्सिटीमधून एंट्रन्स परीक्षाही उत्तमरित्या उत्तीर्ण झाली. स्कॉलरशिपसह MS करण्याकरता ती परदेशी जाण्याच्या तयारीला लागली. पासपोर्ट तयार आहेच. विसा वगैरे मिळेपर्यंत इथे माझ्याजवळच राहणार आहे. म्हटलं तुमचा परिचय करून द्यावा. वा वा, उत्तम. MS करता ॲडमिशन मिळाल्याबद्दल अभिनंदन. इथे आहेस तोपर्यंत घरी गप्पा मारण्यासाठी येत जा. थोडा वेळ गप्पा झाल्यानंतर कर्णिक सर लेकीसह त्यांच्या राहत्या फ्लॅटमध्ये परतले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. थोडक्यात कर्णिक सर प्रकरणाला एकदम कलाटणी मिळाली होती. कर्णिक सरांची होत असलेली अवहेलना, त्यांचेवरील वृथा आरोप यामुळे फ्रामजींसह माझी होत असलेली घालमेल देखील थांबली आणि कर्णिक सरांना उजळ माथ्याने आपल्या पदावर वावरणं सोपं गेलं. ऑफिसचं वातावरण पूर्ववत सुरू झालं. तरी देखील राहून मनात येत राहिलं, कर्णिक सरांवर हे नसते बालंट लादण्याचा दुष्ट उद्योग कुणी केला असेल? ऑफिसमधीलच कुणी हे कुंभांड रचलं असेल का? 2-3 महिन्यात सारे कायदेशीर सोपस्कार उरकल्यानंतर कर्णिक सरासह डॉली घरी निरोप घ्यायला आली. सर्वांचे शुभाशीर्वाद घेऊन परदेशी रवाना देखील झाली. का कोण जाणे, डॉलीचं जाणं मनाला चटका लावून गेलं आणि कर्णिक सरांविषयी अपार आदरासह कणव दाटून आलं. अन जाणवलं कर्णिक सरांचं एकाकी जीवन कुठवर त्यांची साथ संगत करीत राहणार. दिवसामागून दिवस सरत होते. ऑफिसमध्ये प्रमोशनची यादी प्रसिद्ध होऊन कर्णिक सर बढती प्राप्त झालेल्या जागेवर रुजू झाले. अधिक तत्परतेने काम करू लागले. प्रमोशन मिळूनही ना खंत ना खेद अशी त्यांची अवस्था होती.
गोमंतकातून बाहेर पडून मुंबईत प्रस्थान ठेवलेला 15-16 वर्षांचा काळ लोटला तरी देखील कर्णिक सरांचे मन गोव्याच्या आसमंतातील स्वप्नात रमायचे हे मला प्रकर्षाने जाणवले. गोमंतकाची भूमी अन अवघा निसर्ग स्वप्नांच्या भास आभासांनी परिपूर्ण आहे. सागर किनारी वसलेला कर्णिक सरांचा भव्य बंगला अथांग समुद्रात सागर लाटांच्या घनगर्जनेतून मंत्रजागर करीत राहतात. घोंगावणाऱ्या वादळ वाऱ्यापासून रोरावतात, शीळ घालीत राहतात. आभाळ ढगातून दुडदुडतात, वृक्षवेलीतून पानाफुलातून मुक्तपणे संचार करतात. समुद्राची गाज, किनारा अंगाखाली घेत फेसाळणाऱ्या लाटा, नारळ, पोफळी, माडाची बनं, काजूंचे आगार, शहाळ्याचं मधुर पाणी, कोकमाचं सरबत, अबोलींचा मोहक रंग, बकुळीचा मस्त गंध, सागर किनाऱ्यावर विखुरलेला शंख शिंपल्यादी मोत्यांचा सडा, किनाऱ्यावर रंगीबेरंगी निशाण लावून विसावलेल्या होड्या, खोल समुद्रात मासेमारी करून सागरी संपत्ती गोळा करून परतलेले नाखवे अन ती मासोळी टोपलीत भरून विक्री सज्ज झालेल्या नवथर कोळीणी, सारं काही डोळ्यांचं पारणं फेडणारं. स्वप्नात अखंड बुडालेले कर्णिक सर. मुंबईत वास्तव्य करूनही कर्णिक सरांचं मन गोव्यातील स्वतःच्या वास्तूभोवती भिरभिरणारं. डॉलीला परदेशात जाऊन वर्ष दीड वर्ष होतं न होतं तोच कर्णिक सर सुटी घेऊन गोव्याला रवाना झाले. त्यांचं अचानक गोव्याला जाणं सर्वांनाच अचंबित करून गेलं. गोव्यातून परतलेले कर्णिक सर आगळे वेगळे आणि कुठल्याशा निर्धाराने निश्चयाने भारावलेले वाटले. अशाच एका अनामिक सुटीच्या दिवशी कुठलीही पूर्वसूचना न देता दारात अचानक कर्णिक सर उभे ठाकले. नेहमीचे आगत स्वागत सुरू होण्यापूर्वीच त्यांनी बोलायला सुरुवात केली. गौरी मॅम, मी नोकरीमधून स्वेच्छानिवृत्तीचा विचार पक्का केला असून 1-2 दिवसात तसा अर्ज दाखल करतोय. गोव्यातील माझ्या घराचा भाडेपट्टी करार संपला असून घर पुन्हा माझ्या ताब्यात आलं आहे. माझी डॉली MS होऊन परदेशातून परतेल किंवा तिथेच वास्तव्य करेल याची काहीच कल्पना नाही. तरी पण तिचे स्वागत करायला हवे. तिला स्वतःच्या वडिलोपार्जित घरात सुखवैधपणे राहता यावे म्हणून घर सुसज्ज करणार आहे मी. घराचे नूतनीकरण, झाडझाडोरे, बाग बगीचा, अवघ्या तिच्या आवडीच्या सुखसोयींनी घर शोभिवंत करणार आहे. त्याकरता गोव्याला परतणार आहे मी. बरोबर माझा सेवक भाऊ आहेस. तूर्त इथला फ्लॅट कुलूप बंद करून ठेवणार आहे. पुढे मागे विकून टाकेन. तुम्हा कुटुंबियांच्या सहवासात इथलं वास्तव्य अतिशय आनंदात सुखासमाधानात गेलं. धन्यवाद. येतो मी. अन कर्णिक सर आले तसे निघून गेले. 2 दिवसातच कर्णिक सरांच्या स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज दाखल झाला. ऑफिसमधल्या साऱ्यांनीच उत्साहाने आयोजित केलेल्या निरोप समारंभाला नम्रपणे नकार देत कर्णिक सर गोव्याला रवाना झाले कायमचे. नकळत माझ्या ओठातून शब्द बाहेर पडले, हे जीवन सुंदर आहे. ही कथा इथेच संपली. आज मी वाचलेली अरुण सावळेकर यांची हे जीवन सुंदर आहे ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून अवश्य कळवा. आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून सोबतचं बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. आता आपण पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा कथा किंवा कादंबरी वाचनासाठी. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.